साखर उत्पादनामध्ये भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ब्राझील. संपूर्ण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर साखर उत्पादनामध्ये असणाऱ्या देशाला जर विदेशातून आयात करावं लागत असेल तेही साखर आणि त्याच्यामध्ये तेही टॅक्स फ्री, तर अशी अवस्था का निर्माण झाली, अशी वेळ भारतावर का आली, याच बाबतीत सविस्तर विश्लेषणाच्या या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेऊया. मी ॲडव्होकेट नाथ सिंधाडसे आणि आपण पाहताय मुद्द्याचे बोल. मित्रांनो, साखरेचे भाव 40% वाढलेले आहेत. एकंदरीत 2 महिन्याचा जर आढावा घेतला, वाढ तेजीमध्ये झालेली होती आणि आजच्या परिस्थितीमध्ये साखरेचे भाव 80 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नेमके असे का झाले? कारण भारत तर साखर उत्पादनामध्ये जगामध्ये द्वितीय क्रमांकावर आहे. मग भारतावर अशी वेळ का आली की जो संपूर्ण देशाला साखर एक्सपोर्ट करत होता त्याला इम्पोर्ट करण्याची वेळ का आली? त्याचे काही कारणं आहे. तेच कारणं आजच्या या आपण पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. त्याचं सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे जे भारताचे इथेनॉल धोरण. सरकारने मागील हंगामामध्ये इथेनॉल निर्मितीसाठी जवळपास 40 लाख टन साखरेचा वापर हा इथेनॉल निर्मितीसाठीच झाला. एकंदरीत 40 लाख टन सारखा साखरेचा वापर जर इथेनॉल निर्मितीसाठी होत असेल तर जे ग्राहकांची जी मागणी आहे त्यामध्ये निश्चितच तूट निर्माण होणार आहे. आणि या इथेनॉल निर्मितीच्या कारणामुळेच जो घाऊक बाजारामध्ये निर्माण होणारा साखर होता त्याचा पुरवठा कमी झाला आणि त्याचं प्रोडक्शन कमी होऊन इथेनॉल निर्मितीसाठीच ज्याचा वापर जास्त झाला आणि त्यामुळे इथेनॉल धोरणामुळे देखील साखरेची टंचाई भारतामध्ये निर्माण झालेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की उत्पादनामध्ये झालेली घट. मागील वर्षी सरकारचा अंदाज चुकला आणि स्टोर किती साखर करायची किंवा कारखान्याने किती प्रमाणात उत्पादन करायचं आणि स्टोअर करायचं, मागणी किती आहे याचा अंदाज सरकारचा चुकला आणि त्यामुळेच उत्पादनाच्या जी वाढ आहे ती वाढही खुंटली आणि उत्पादनामध्ये घट झाली आणि यामुळे देखील साखराचं जे प्रोडक्शन आहे हे कमी झालं आणि त्याच्या किमतीमध्ये आता वाढ व्हायला लागले. त्याचा दुष्परिणाम किंवा त्याचा गंभीर परिणाम आता समोर यायला लागलेला आहे. त्याबरोबर सरकारच्या नियोजनाचा अभाव हे देखील या महिन्याला ग्राहकांच्या मागणीला असलेला मासिक कोटा पूर्ण करून देण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे. दर महिन्याला 20 लाख टन साखर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही तेवढी मागणी आहे देशातील ग्राहकांची, सर्वसामान्य नागरिकांची, तेवढी त्यांना साखर लागते. परंतु ती तेवढी उपलब्ध करून देण्यात सरकार या इथेनॉल धोरणामुळे, या उत्पादनात झालेल्या घटीमुळे सपशेल अपयशी ठरलेलं आहे किंवा त्या प्रकारचा कुठल्याही प्रकारचं नियोजन सरकारने केलेलं नव्हतं एकंदरीत. आणि त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय कारणे देखील आहेत. आंतरराष्ट्रीय कारणामध्ये जे एकंदरीत इराण आणि अमेरिकेचे युद्ध झाले आणि त्याच्यामध्ये इंधनाचे तेल प्रचंड प्रमाणामध्ये वाढले, तर त्याचा परिणाम असा झाला की पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलच्या याच्यावर लोकांचा म्हणजे ते बऱ्याचशा देशांचा इथेनॉलच्याकडे भर गेला आणि जो जगामध्ये संपूर्ण जगामध्ये प्रथम क्रमांकावर असणारा देश आहे ब्राझील, त्याने इथेनॉलच्या ब्लेंडिंगवर भर दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच साखरेच्या प्रोडक्शनवरही त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याबरोबरच बदलते हवामान, अल निनोचा परिणाम आणि यामुळे देखील साखरेच्या उत्पादनावर, त्या पिकावर देखील त्याचा परिणाम झालेला आहे. एकंदरीतच या सणासुदीच्या काळामध्ये साखरेच्या वाढलेल्या किमतीमुळे आणि निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे सर्वसामान्याच्या तोंडची साखर पडाली एवढा आपण नक्की म्हणू शकतो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ लाईक, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.